पदावरी दिला माझे झाले गया वर्जन पिटले पितरांचे ऋण पिंड पदावरी दिला माझे झाले गया वर्जन पिटले पितरांचे केले कर्मांतर बोंब मारिली हरी माझे झाले गया वर्जन पिटले पितरांचे केले कर्मांतर बोंब मारिली हरी माझे झाले गया वर्जन पिटले पितरांचे म्हणे माझे भार उतरले ओझे माझे झाले गया वर्जन पिटले पितरांचे तुका म्हणे माझे भार उतरले ओझे माझे झाले गया वर्जन पिटले पितरांचे ऋण इकडे ठेवणारी पितरांचे ऋण पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण सदाचे दुसरे चरण सदाचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो अहो स्वामी तुकया देवा करावा वेर सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आओ स्वामी तुकया देवा यावरे न करावा वेर पिंड पदावरी दिला पुलिये करी माझे झाले गया वर्जन पिटले पितरांचे ऋण नंदनंदनेश्वरानंदन परमदया घन पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या परमकृपाशीर्वाद्वारा महान पवित्र अशा भरतखंडामध्ये अजनाभ वर्षामध्ये द्रविड देशामध्ये आर्यावर्तामध्ये जम्बूद्वीपामध्ये हिंदकुशमध्ये हिंदुस्थानमध्ये या भारतवर्षामध्ये भारताच्या 28 राज्यांपैकी 11 केंद्रशासित प्रदेशांपैकी महान पवित्र अशा संत महात्म्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्रातील पुण्यवान पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील संसरमध्ये या धर्ममंडपामध्ये आपणा सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी बोईटे परिवाराच्या वतीने वैकुंठवासी हरिभक्तीपरायण भूषण भानुदास भोईटे यांचा लवकरच आणि वैकुंठवास झाला. त्यांच्या जाण्याचं या परिवाराला भोईटे परिवारामध्ये अतिशय दुःखाचा डोंगर या कुटुंबावरती कोसळला. अकाली जाणं झालं, लवकरच जाणं झालं आणि त्यांच्या जाण्यामुळं अतिशय या परिवाराला दुःख सहन करण्याची पाळी आली.
अशी वेळ कुटुंबावर कोणाच्याही येऊ नये, पण ती पाळी आली आहे. ईश्वरी सत्तेपुढं निसर्गाच्या नियमाप्रमाणे ह्या सर्व घटना घडत असतात. त्या अगदी ठरलेल्या आहेत, त्या कोणीही चुकवू शकत नाहीत. एक जबाबदारी, नैतिक जबाबदारी म्हणून कुटुंबानी त्यांच्या जाण्यापासून हेच त्यांच्या जाण्याचं दुःख झेलून पेलून ते सहन करून आणि अखंड वर्षभर त्यांच्या ऋणातून मुक्त होण्याचा प्रामाणिक प्रयत्न करून श्राद्धादी तर्पण विधी, मासिक श्राद्धादी विधी सर्व काही यथासांग आजपर्यंतचे सोपस्कर प्रामाणिकपणे सगळे पार पाडलेले आहेत. मृत्यूपासून सुरू होणाऱ्या अंत आणि इष्टी, म्हणजे अंत म्हणजे शेवट आणि इष्टी म्हणजे यज्ञ, हा मृत्यूपासून सुरू झालेला यज्ञ आजच्या नामकीर्तनानं आणि आजच्या अन्नदानानं ह्या यज्ञाची पूर्णाहुती होत असते. वर्षभरात चालू असलेल्या यज्ञाची सांगता म्हणजे आजचं पहिलं पुण्यस्मरण, याला पार्वण श्राद्ध, याला पहिलं वर्ष श्राद्ध म्हणतात. हे पार्वण श्राद्ध आज आपणा सर्वांच्या उपस्थितीत आपण पार पाडून ही पुण्याई त्यांच्या चरणारविंदी समर्पित करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा या परिवाराचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. विठ्ठल खाली बसा, खाली बसा, खाली बसा आणि पुढे या. खुर्च्या तेवढ्या बाहेर घ्या. खुर्च्याचं काय काम नाही कीर्तनात. सगळ्या खुर्च्या जरा न दिसलं अशा ठिकाणी ठेवा, कारण आता जरी ठेवल्या तरी कोणीतरी येऊन घेणारच आहे आणि तो बसणार आहे. खुर्च्या लांब ठेवा की जेणेकरून कोणी बसणार नाही. सगळ्या खुर्च्या लांब न्या, मंडपात ठेवू नका. आजच्या अभंगात जगद्गुरु तुकोबाराय कर्मयोग सांगतात. अतिशय सुंदर असं चिंतन तुमच्या पुढे मांडण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील. आपण सहकार्य करा. प्राप्त वेळेमध्ये 1 मिनिटही पुढं न जाता 12:05 पुष्पवृष्टी करू. बरोबर. आजच्या सेवेचं आणि खरं श्रेय मी आमच्या दत्ताबापूला देतो. आदरणीय दत्ताबापूंनी हा 8 तास करून सेवा माझ्याकडे दिली. यजमानांच्या विनंतीनं त्यांनी माझी शिफारस केली. या परिवारातील यजमानाचाही हट्ट होताच. मला वाटतं काजळमध्ये बापूंच्या घरच्या कार्यक्रमामध्ये ऐकलेलं चिंतन ते परिणामकारक असं वाटलं आणि म्हणून ह्या यजमानांनी माझ्यासाठी 8 तास केला. आणि मी संसारला काही लांब नाही आणि नवीन नाही, जुना आहे. संसारमध्येही माझं पहिलं चिंतन नाही. मागं बऱ्याचदा संसर्कर संबंधितांनी मला इथं आणण्याचा योग घडवून आणला. अनेकदा आलो, अनेक कारणानं आलो. आदरणीय ढगे महाराज आहेत त्यातले साक्षीदार. बरीच काही मंडळी आज नाहीत की ज्यांनी 8 तास करून मला आणलं होतं, ती मंडळी आज नाही तिथं. आदरणीय धनु महाराज नाहीत, आदरणीय संतोष महाराज नाहीत. बरोबर. हां, बरीच मंडळी नाहीत. बरं, आता सगळ्यांची नावं सांगत नाही, परंतु संसारला अनेकदा येण्याचा योग आलाय. माझ्या महाराष्ट्रातलं गाव आहे, तालुक्यातलं गाव आहे, शिवाय शिवधडीचं गाव आहे. अनेकदा योग आलाय. पण या विषयाच्या अनुषंगानं आजही पहिली सेवा संसारमध्ये आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीत आहे जगद्गुरु तुकोबरायचा अभंग निवडलाय. अभंगात कर्मयोग तुकोबराय सांगतात. अभंगाकडे वळण्याआधी प्रस्तावना करणं वक्त्याची एक नैतिक जबाबदारी आहे. तो दोष अंगावर ओढवून न घेता जाता जाता थोडासा परिहार देणं क्रमप्राप्त आहे. वैकुंठवासी हरिभक्तीपरायण भूषण भानुदास भोईटे या महात्म्यांचं हे अकाली जाणं या परिवाराच्या दृष्टीने अतिशय दुःखद अशी बाब आहे. परमेश्वर कृपेनं त्यांना ही शक्ती परमेश्वरानं प्रदान करून आत्तापर्यंत त्यांनी सर्व विधी यथासांग वाट्याला आलेला पार पाडलाय. उत्तरोत्तर पुढेही भविष्यात हा मुलाच्या वतीनं केला जाणारा विधी त्यांच्याकडून असाच यथायोग्य पार पडावा. परमात्म्याच्या चरणारविंदी प्रार्थना त्यांना गती आणि मोक्ष मिळावा ही सद्भावना अंतकरणामध्ये इच्छा व्यक्त करून
त्यांच्या जाण्याच्या पश्चात त्यांची धर्मपत्नी, त्यांच्या जाण्याच्या वेळी त्यांचं वय 29, म्हणजे अतिशय कमी, विवाहित असून अपघाती निधन झालं. अपघातानं जावं लागलं. त्यांची धर्मपत्नी श्रीमती वृषाली भूषण भोईटे हिच्यावर कुटुंबाची जबाबदारी सोडून त्यांनी वैकुंठ गमन केले. त्यांना एक कन्या आहे, कुमारी युगंधर. आज तिचं वय 2 वर्ष पूर्ण आहे. ज्या दिवशी ह्या कन्येचं 1 वर्ष वय पूर्ण झालं, त्या मुलीच्या आणि प्रथम पहिल्या वाढदिवसाच्या अनुषंगाने बारामतीला जाणं झालं. आणि बारामतीतून वाढदिवस पूर्ण करून माघारी परतत असताना काळानं अचानक त्यांच्यावरती आणि झडप घालून त्यांना वैकुंठवासी व्हावं लागलं. अपघाती निधन, अपघाती मार लागल्यामुळं आणि इन्स्पेक्शन होऊन त्यांना जावं लागलं. हा देह त्यांचा सुटला गेला. ईश्वर लिखित जेवढं आयुष्य तेवढंच आयुष्य माणसाला भोगावं लागतं. प्रत्येक व्यक्तीला श्वास आणि अन्नाचे घास मोजूनच ईश्वराने इकडे पाठवलेला आहे. तेवढे श्वास पूर्ण भरले आणि घास चावून संपले, जावं लागतं. श्वास आणि घास हा आमच्या हातात नाही, तो त्याच्या हातात आहे. जेवढे घास आणि जेवढे श्वास त्यानं आमच्या वाट्याला दिले तेवढंच आयुष्य भोगावं लागतं. आणि म्हणून तुकोबराय म्हणतात, मोहराईशी फळे आली काही गळती. आंब्याला मोहर लागतो. आंब्याच्या प्रत्येक फुलाच्या मागं फळ असतं. प्रत्येक फुलाच्या मागं फळ असतं. पण जेवढी फळं फुलाच्या मागं आहेत तेवढी सगळी लाभतात का? नाही. वाऱ्यानं वादळानं मोहर झडतो, पडतो. क्वचित निवडून फलधारणा होते. काही फलं लागतात. बऱ्याच बहुतांशी फळाची संख्या असते झाडावर सुरुवातीला. पुढं पुढं जसं आणि वय होत जाईल तशी काही फळं वाऱ्यानं, काही वादळानं, काही गारा, काही पावसानं, अकाली पावसानं जातात. काही वटवाघुळा खातात, काही पक्षी खातात, काही पोपट राघू नाही का प्राणी खातात, पक्षी खातात. माणसंही त्याची चोरी करून तोडून मालकाच्या परस्पर नेतात. मालकाच्या वाट्याला थोडी फळं राहतात. जेवढी लागतात तेवढी लाभत नाहीत, मालकाच्या पदरात पडत नाहीत. म्हणून तुकोबरायचं प्रमाण आहे, मोहराईशी फळे आली काही गळती. याच न्यायाने आजचा हा घडलेला इतिहास आहे. आता त्यांच्या जाण्याच्या पश्चात ही जबाबदारी त्यांच्या पत्नीवर आहे. त्यांना एक कन्या 2 वर्षाची आज आहे. शिवाय वडील भानुदास सुभेदार भोईटे यांना हा पुत्रशोक. त्यांच्या मातोश्री सौभाग्यवती आशाताई भानुदास भोईटे ह्या आणि पती पत्नीवर, आई वडिलांवर हा एक मोठा दुःखाचा डोंगर आहे. मुलगा गेल्याचं अनिवार्य दुःख या दोघा उभयतांना आहेच. शिवाय सौभाग्यवती धनश्री किरण फाळके अशोकनगरमध्ये इथं दिली. ही एक 2 नंबरची कन्या आहे. तिला गायत्री आणि शौर्यवीर अशी 2 मुलं आहेत. 2 भाऊ आहेत. एक प्रवीण भोईटे, दुसरा नितीन भोईटे आणि एक बहीण आहे रेश्मा भोईटे. अशी 3 मुलं अजून आहेत. शिवाय या सर्व परिवाराच्या वतीने आज त्यांना ही श्रद्धांजली समर्पित करून भगवंताच्या पवित्र नामस्मरणानं त्यांना गती, त्यांना मोक्ष मिळावा, त्यांची अधोगती टळावी म्हणून हे अन्नदान, म्हणून हे परमात्म्याचं पवित्र नामस्मरण आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी समर्पित करायचं आहे. जगद्गुरु तुकोबरायांचा मनोनी पूजितो या देवा, मनोनी पूजितो या देवा, मनोनी पूजितो या देवा. वडिला सेवा म्हणून पूजितो या देवा, म्हणून पूजितो या देवा, म्हणून पूजितो या देवा. होते वडील सेवा म्हणून पूजितो या देवा, म्हणून पूजितो
पूजितो या देवा म्हणून पूजितो या देवा सहज होईल होती सेवा म्हणून पूजितो या देवा म्हणून पूजितो या देवा म्हणून पूजितो या देवा सहज वडीला होती सेवा. वाड वडील जे करत होते हे तर वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती ते चिएर अनुष्ठिती सामान्य सकळ. वडिलांनी घालून दिलेला राजमार्ग म्हणून मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत तेण्याची पंथे चालू जाता नकळे न पडे गुंता कोठे काही. मार्ग साधू संतांनी दाखविला. त्या राजमार्गानं जीवनाचा प्रवास करण्याची परंपरा मी अंगभूत बांधली गेली आणि पंढऱ्याच्या सेवेला झोकून दिलं आणि जीवनामध्ये त्यागाला प्राधान्य दिलं. मुख्य विषयाचा त्याग आणि दुसरा विकारांचा त्याग केला. मुख्य आदी विषय त्याग, विधिभाग पाळणे. विषय शब्द स्पर्श रूप रस गंध 5 विषयाचा त्याग. काम क्रोध मदमत्सर दंभ आणि अहंकार 6 विकारांचा त्याग. संतांनी सुद्धा अनुभवानं हेच सांगितलं. त्याग तरी ऐसा करा अहंकारा दौडावे. किंवा अहंकार गेला तुका म्हणे देव झाला तुका म्हणे देव झाला म्हणे देव झाला. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला तुका म्हणे देव झाला तुका म्हणे देव झाला. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला तुका म्हणे देव झाला तुका म्हणे देव झाला. जावा. अहंकार गेला की जीव देव होतो. जीव जीव राहत नाही. म्हणून जीव देव व्हावा हे परिवर्तन आहे मनुष्य जन्माचं. आणि ते होण्याकरता विषयाचा त्याग महत्वाचा आहे आणि विकारांचा त्याग हा महत्वाचा आहे. महाराज म्हणतात तू केला आणि जर नाही केला तर मग तुकोबराई त्याचा परिणाम सांगतात. तुका म्हणे नरकी घाली अभिमान जरी होय ज्ञान गर्व ताटा. गर्व होता ताटा जातो यमा पंते वाटा जातो यमा पंते वाटा जातो यमा पंते वाटा. गर्व होता ताटा जातो यमा जाता जातो यमा जाता जातो यमा यमपंथाने जावं लागतं किंबहुना नरकात जावं लागतं. अहंकार नरकाला कारण म्हणून जावा. ताठा जर गेला नाही तर माणूस देव व्हायचा राहून जातो. स्वर्गामध्ये नारद गेले, देव सगळे उठून उभे राहिले, साष्टांग प्रणिपात केला. पण कुबेराची पोरं धनदांडगी होती, श्रीमंताची लेकरं म्हणून ताट राहिली झाडासारखी, नम्र झाली नाहीत, वाकली नाहीत. नारदाचा अपमान केला थोडक्यात. म्हणून नारदाने शापलं, तुम्ही झाडासारखे ताट राहिलात, झाडं व्हाल. कुबेराची मुलं विमल अर्जुन ही 2 मुलं आहेत. विमलार्जुन नावाच्या या 2 मुलांना अहंकारामुळं काय झालं, शाप भोगावा लागला. आणि हा शाप काय झालं, विमल अर्जुन नावाची झाडं व्हावी लागली. उशाप मागितला. तो उशाप म्हणजे
भगवंताचा पाय लागल. भगवंताच्या खोड्या अनावर होऊन यशोदेनं दावं बांधलं आणि उकळाला कृष्ण बांधला. भगवंताने ते उखळ ओढीत नेलं, ते 2 झाडाच्या मध्ये अडकलं. असा हिसका दिला आणि झाडं मोडून पडली. त्यातून 2 दिव्य पुरुष निघाले. ते विमल अर्जुन होते, त्यांचा उद्धार झाला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. विमल अर्जुन नावाच्या मुलांचा उद्धार झाला. म्हणून अहंकार हा नरकाला कारण. म्हणून जीवाचं परिवर्तन देवामध्ये व्हावं, जीवानं देवापर्यंत जावं, म्हणजे बरोबर संपला. परमार्थ चेंडू सारखा आहे आणि संसार आगगाडीच्या डब्यासारखा आहे. देवाजवळून आलोय, देवाजवळ पोहोचलो, प्रवास संपला. चेंडू सारखा आहे आणि आगगाडीसारखा प्रपंच आहे. किती जोडत राहा डबे, कधी संपतच नाही का. म्हणून नसावे अज्ञान. इथुले करी कृपादान, कृपाळू तू जनार्दन, धरुणी चरण तुका विनवी. म्हणून पुत्र पत्नी सहोदर, माय बाप गोताचा पसर, मिळती काष्टे लोटता पूर, आदळी दूर होती खल्लाळी. म्हणून नसावे अज्ञान. पुत्र पत्नी सहोदर, जन्माला मनुष्य एकदा एकटाच आला आणि आलेल्या एकट्या मनुष्याचं लग्न झालं, एकाला 2 झाली, चतुर्भुज. 2-2 वर्षांनी पोरं वाढत गेली. मोठी मुळी होती, पुरात ही सगळी मुळी वाहत जाते. कुठंपर्यंत एकत्र, जोपर्यंत भवऱ्यात सापडत नाही मुळी तोपर्यंत. भवऱ्यात का मुळी एकदा आदळली की लाकडं एकमेकाला सोडून इथं सतापुरामध्ये पांगून जातात. पुत्र पत्नी सहोदर, माय बाप गोताचा पसर, मिळती का असते लोत्तापूर. संसारामध्ये मनुष्य एकटा एकटाच येतो, पण नात्यानं फार मोठा पसारा त्याचा वाढतो. पण हा पसारा म्हणजे उदाहरणार्थ वाहत्या पुरामध्ये पहिल्या ओंडक्याला दुसरी एक फांदी, पुन्हा दुसरी एक फांदी, अशी मोठी मुळी जशी मिळत जाते. पण भवऱ्यात सापडल्यानंतर सगळ्याला सोडून जातात. आणीबाणी आल्यावर निर्वाण प्रसंगाला कोणी कोणाचं नव्हे, कुणाचे तुझे नव्हे रे, अंती जाशील एकल्या प्राण्या मायेचा बाजार. नोहे तुझा हा परिवार, द्रव्यदार क्षणभंगुर, द्रव्यदार क्षणभंगुर, द्रव्यदार क्षणभंगुर. नोहे तुझा हा परिवार, द्रव्यदार क्षणभंगुर, द्रव्यदार क्षणभंगुर, द्रव्यदार क्षणभंगुर. तुझा परिवार नाही, परिवारच. धनही कोणाचं नाही, परिवार कोणाचं नाही. धन कोणा कामा आले, पहा विचारून भले, नाही का. धनमान बळे नाटविशी देवा, अंतकाळी तेव्हा कोण आहे. म्हणून धनदारा पुत्रजन, बंधू सोयरे पिशोन, सर्व मिथ्या आहे जाणून शरण रे का. साधू संतांनी जाग केलं. काकड्याच्या प्रकरणात नामदेवराय जाग करतात. आता जागा रे बाईनो जागा, चोरली झाली नाडूनी भागा. आता नका रे बाईनो नका, आहे गाठीचे लोटू लोका. तो का म्हणे एक्याच्या घाये, काही जाणवणी न धरा भये. तुम्ही या देहाला आलात, पाय पा शरीराची आगावा, जया लागे आले ती पांडवा. तो कार्यार्थ आगवा झांडोनिया. तुम्ही काय करा, तुम्ही तुमचा व्यापार चांगला करा. काय तो का म्हणे हित होय तो व्यापार करा. फार काय शिकवावे. का म्हणे हित होय तो व्यापार, नाही का. म्हणून साठविल हरी जी हृदय मंदिरी, त्याची सरली रधार. आणि झाला सुफळ व्यापार. व्यापार सुफळ होण्याकरता काय करा, संसार साथे आले ऐका, तुटीचे ते नका केने भरू. म्हणून मुदलात पडे तोटा, उदीम खोटा खोट्याचा. मुदला तोटा होईल असा व्यापार करू नका. व्यापार असा करा फायदा हवा. एकानं रॉकेलचा व्यापार केला आणि एकानं अत्तराचा केला. रॉकेल गळून सांडून कमी पडलं आणि भांडवल जिरलं आणि रॉकेलच्या सतत व्यापारात राहिल्यामुळं साध्य जातीचा रोग झाला आणि दवाखान्यात खर्च करून शेवटी मरावं लागलं. एकानं आयुष्यभर रॉकेलचा व्यापार केला, पण मित्रमंडळीला फुकट वाटलं, स्वतः बी वापरलं, भरपूर वापरलं.
तोटा आला पण आनंद मानला. लोकांचं विकत घेत होतो, स्वतःचं भरपूर वापरलं आणि जीवन आनंदात गेलं. असू द्या, मग राखेलचा बरा का अत्तराचा बरा हे शहाण्याला कळतं, मूर्खाला सांगायची काय गरज आहे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, अनुभवानं सांगतो, वाट्याला जे आलं ते आनंदानं स्वीकारलं आणि ते पार पाडण्याकरता मिळालेलं आयुष्य भगवंताच्या चरणारविंदी आयुष्यभर पायाची परीक्षा करून पाय तपासलं आणि जगाच्या पाठीवर 2च पाय पवित्र दिसले, साधू संत मायबापाचे आणि विटेवर उभ्या असणाऱ्या भगवंताचे. त्या 2 पवित्र पायावर 3.5 म्हणजे आऊट हाताचा हा देह ज्यानं दिला त्याच्या चरणी स्वइच्छेने, बलात्कारानं नाही तर बळजबरीनं नाही, कोणाच्या सांगीवांगीनं नाही, स्वतःच्या विचारानं विचारपूर्वक पंढरयाच्या चरणावर अर्थात पायावर हा जीव हा देह अर्पण केला. अभंगाचं पहिलं माझ्या इच्छेनुसार मला मिळालेला आऊट म्हणजे 3.5 हाताचा देह अर्थात पिंड. पिंड म्हणजे महादेवाची नव किंवा पिंड मध्ये तर्पण विधीमध्ये श्राद्धादी विधीमध्ये पंडितजी वडील आजोबा पणजोबाच्या नावानं भाताचं 3 गोळं करून दरबावर देण्याच्या क्रियेला पिंडदान म्हणतात. तो भाताचा पिंड नव, महादेवाची लिंगई आणि पिंडही नव. पिंड या शब्दाचा अर्थ 3.5 हाताचा देह. 3.5 म्हणजे आऊट, 1 आऊट, आऊट बे आऊट, 7 3 आऊट, 10.5 आऊट की पूर्वीच्या काळात होतं ते, जुन्या काळात यांच्या. आता अलीकडे ते लोपलं, काल बाहेर झालं, आता ते कोणी करीत नाही. आता कॅल्क्युलेटर आलं, हिशोबाला डोक्याला टेन्शनच नाही कुठलं हिशोब. पूर्वीच्या काळातल्या लोकांना ते होतं, पावकी, निमकी, अडीचकी, दीडकी, सवाकी, अकरकी, एकोत्री, आऊटकी. काय काय कळलं? काहीच कळलं नाही तुम्हाला आणि गरज बी नाही तुम्हाला त्याची. सुधारणा आहे, आधुनिक तंत्रज्ञान विकसित झालंय, असू द्या, चालतंय, ठीक आहे. आऊट आऊट म्हणजे 3.5 हाताचा देह पिंड मी माझ्या इच्छेने पांडुरंगाच्या पायावर दिला. म्हणजे काय केलं? वाड वडिलांनी जे जे केलं तेच केलं आणि ते करण्याकरता पिंड अर्थात देह झिजविला, अर्थात त्याचा त्याग केला. त्याग काय केला? परंपरा जपण्याकरता त्याग. तुळशीची माळ, पंढरीची वारी, एकादशी व्रत, अखंड मुखाला नामस्मरण
आणि वैष्णवांच्या बद्दल आदर आणि कथा कीर्तन करण्यात आयुष्य घालवलं. परिणाम पंढरयाला दया आली. आणि अजून कुणाला आली? कर्म एकच पट केलं, दुप्पट नाही, एक पट. कर्म एक पट आणि फायदा आयुष्यात दुप्पट झाला. कसं काय? कर्म एक पट आणि फायदा दुप्पट केला परमार्थ, परिणाम व्हायचा तो झाला. काय? केलेल्या परमार्थाचं फळ वाया गेलं नाही, तर पंढरयानं माझ्यावरती कृपा केली, पायाजवळ मला जागा दिली. हो, हा गे माझा अनुभव, केला देव आपुला. पहा माझा अनुभव, केला देव आपुला. देव आपुलासा केला, देव जोडला. आणि काय केलं? एक परमार्थ केल्यामुळं भगवंताची कृपा तर झालीच झाली, भगवंतानी अंगीकार केलाच, भगवंतानी माझं अनादिकालापासून भोगणारं दुःख नाहीसं केलंच. पण एक कर्म केल्यामुळं फायदा दुप्पट. आणि दुप्पट म्हणजे पूर्वीच्या काळात होतं ना, दुनी दुनी दुनी. 10 रुपये 100 रुपये जर कुणी कुणाला मागितलं जुन्या काळात, तर 100ला 100 देत नव्हती, किमान एखादा आणा. चवली पावली आणा, अडका दीडका, नाही का, अडका दीडका, अशी फुटी कवडी, 1 पै 2 पै, ढबू जाड भोगपडा, ही जुनी नाणी. त्यातलं काहीतरी पण वर वाढवून देत होती. कालांतरानं ही सावकार लोक शिल्लकीत असलेली गोरगरिबांना गरजा असते त्यामुळे शिल्लक माल ठेवायची, मागणाऱ्याला द्यायची, पण ठरवून घ्यायला लागली. माणसं लाजून देत होती, दिलेलं तेवढं कसं द्यायचं म्हणून आणा अडका दीडका असं द्यायची, आधीला द्यायची. पण लोकांनी ठरवून चालू केलं, सावकारी चालू केली, सवापट, त्याला सवय म्हणत. 100 घेतलं की 100 द्यायचं. सावकार इतकी गंडारली, त्यांनी दीडी चालू केली. 100 दिलं 150 घ्यायचं, दीडी. सवय कळली, सवय दीडी. आणि काय काय सावकार तर इतकी पुढे गेली, वस्ताद डबलच घ्यायला लागली. 1 पोतं आणलं 2च घ्यायची. हा, आणि खळ्यावर त्यानं 1 आणलेलं खळ्यावरच वळून न्यायचा, येऊनच बसायचा राशी बशी. मग जेवढं पिकलं तेवढं सावकारच वळून न्यायचा. घरात ह्यांना काय, काना कोंडा, कानी कवळी, वराळा मात्र, दुसरं काय असायचं? दुसरं काहीच नसायचं. त्यामुळं सावकार सावकार होत गेली, श्रीमंत श्रीमंत झाली, आणि गरीब गरीबच राहिली. 50 वर्ष एकेकानी सालं घातली. गोड बोलायचं, मिरच्यातल्या मिरच्या दी, वांग्यातली वांगी दी, बाजार दी, डाळच दी, तेलच दी, गहू दी, शेरभर वराळा दी, काहीतरी दी, असं देऊन देऊन वाढवून ठेवायचं. गोड बोलायचं, पोटात शिरायचं, आणि हिशोब करा म्हणला की सांगायचं लगा अजून 5 सालं घालावं लागते. द्या मिली माणसं काय काय सालं घालून. तुमच्यातलं मला माहीत नाही, माझ्या सुरवडमधलं सांगतोय. मिली त्यांना आता पाळी आली, पाट तांबडं फुटायला जातात. येत आहे का मग आज? येत आहे का? ते बुलेटवर येत आहे. हां, ज्यांच्याकडे जास्त पसारा झाला आहे त्यांना किंमत मोजावी लागली. आता मजूर मिळत नाही म्हणून तो काय गेला. म्हणून तो कोराय म्हणतात, कर्म एकपट केलं, फायदा आयुष्यामध्ये दुप्पट झाला. कोणता? पंढरयाची सेवा केली आणि परमार्थ घडला, पण परिणाम माझ्यावरती पितरांची कृपा ही डबल झाली. अभंगाचं माझे झाले गयावर वरदान, माझे झाले गयावर वरदान, माझे झाले गयावर जन, माझे झाले गयावर जन, माझे झाले गयावर माझे झाले गयावर माझे झाले गया
लांबायला काय लागतं, पण कीर्तन लांबवायचं नसतं, चिंतन महत्वाचं असतं. तरी पण अशा मंडळींचा आदर करावा लागतो, म्हणणाऱ्या लोकांचा आदर. आज आमचं भाग्य चांगलं आहे, आज सगळी फिल्डिंग चांगली लावली. दत्तू बापूंनी काळजी केली. आमचे राम महाराज आले, अमोल महाराज आले, ढगे महाराज आले लोकल लेवलला. भागवत महाराजांना तर मला चिंता होती, मृदंगाचं काय केलं कोणाट बापूंनी. पण बापूंनी आमच्याही पुढची तयारी, आळंदीवरनं भागवत महाराजांची निवड केली. ते रात्री आळंदीतून निघालेत, बसलेत, पहाटे आलेत. आणि कीर्तनाला वातावरण निर्मिती लागती बाबा. हो, उत्तम जाणकार आहे. काय पाहिजे कुठल्या वेळेला, हाताला गोड हात आहे, अगदी चांगला आहे. त्यांचा असाच उत्कर्ष होत राहील पुढं. रस्त्यावर आहेत म्हणजे मुक्कामाला ते जाणारच आहेत, चांगली गोष्ट आहे. अमोल महाराज, आमचे राम महाराज, आमच्या दत्तूबापूंची फिल्डिंग काही अडचण नाही. मंडप सुंदर आहे, साऊंड सिस्टीम चांगली आहे. फक्त आवाज खुला करा, ह्याला बेस बाग ट्रबल काही देऊ नका. विकोची गरज नाही, फक्त आवाज खुला करा आणि मोकळा करा फक्त ह्याचा. तुमच्या अजून 10-5 मसनी पुढल्या वर्षापर्यंत होतील. किंवा मेन माईक आहे ह्याचं चांगलं करा. विठ्ठल तुकोबराय सांगतात, वाट्याला आलं ते केलं, आनंदानं पार पाडलं. परिणाम झाला परमात्म्याची कृपा आणि पितरांची कृपा. कर्म एकपट, फायदा दुप्पट. लाभे लाभ दुनावला, लाभे लाभ दुनावला, लाभे लाभ दुनावला, लाभे लाभ दुनावला. जीव झाला दरुशने, लाभे लाभ दुनावला, लाभे लाभ दुनावला. जीव झाला दरुशने, जीव झाला दरुशने, लाभे लाभ दुनावला, लाभे लाभ दुनावला, दुनावला, दुनावला. एका लाभामुळं डबल लाभ. सेवा पांडुरंगाची आणि कृपा पंढराशी झालीच, पण पितरांची कृपा झाली. त्यामुळं फायदा असा झाला, आयुष्यात गया नावाचं तीर्थ वर्ज झालं. गयेला जाण्याची आवश्यकता राहिली नाही. भारतामध्ये गया 2, एक मातृगया गुजरातमध्ये सिद्धापूर जवळ, आणि दुसरी पितृगया बिहारमध्ये फाल्गु नदीच्या काठावर. अशा 2 गया प्रसिद्ध आहेत. बिहार मधली गया आहे, तिला पितृगया असं नाव आहे, तिलाच बुधगया म्हणतात. गौतम बुद्धांना ज्या बोधी वृक्षाखाली दिव्य ज्ञानाचा दिव्य साक्षात्कार झाला, म्हणून तिचं नाव बुधगया, तिलाच पितृगया म्हणतात. गया नावाचा असुर विष्णू परमात्म्यानं मारल्यावर प्रसन्न होऊन वरदान मागायला सांगितलं, तेव्हा त्यानं मागितलं, ज्यांचे पितर अधोगतीला गेलेत त्या पितरांना गती मिळण्याकरता, मोक्ष मिळण्याकरता जर जगातून कुणी इथं येऊन फाल्गुन नदीच्या परिसरात 35 किलोमीटर परिसरात त्या गयासुराचं प्रेत पसरलेलं आहे. त्या 35 किलोमीटर मध्ये कोणीही पितरांच्या उद्देशाने पिंड पितृयज्ञ केला, श्राद्ध तर्पण केलं, 48 पिंड घेऊन पात्रात भरून भगवंताच्या मुख्य मंदिरात, जिथं विष्णूंचा पाय उमटला, ज्याला विष्णुपद म्हणतात, त्या विष्णुपदावर त्या 48 पिंड समर्पित केल्यानंतर पितरांना गती आणि पितरांना मोक्ष मिळतो. अशी त्या गयेची महती आणि तिथला शिष्टाचार आहे. ज्यांचे पितर अधोगतीला गेलेत, अशा अधोगतीला गेलेल्या पितरांच्या उद्धारासाठी आणि गयेला लोक जातात.
फाल्गू नावाच्या नदीला शीतेचा शाप असल्यामुळं तिचं खांडवं पडलेलं त्यात जंतू आहेत, दुर्गंधी आहे पाण्याला, ते अखंड वाहत नाही. रामायण बघा घरी गेल्यावर, एवढंच सांगतो. पण 35 किलोमीटर मध्ये श्राद्धादी तर्पण विधी आणि पंडितांच्या हातून केल्यानंतर 48 पिंड, धर्मपिंड वगैरे जे अकाली गेले, जे परागंदा होऊन गेले, जे गर्भात गर्भपातामुळे गेले, अशा सगळ्यांचा कोप आपल्या कुळावर होत असतो. कळत नकळत घडलेल्या पापाचं प्रायश्चित्त म्हणून गयेला गेल्यानंतर श्राद्धादी तर्पण विधी पितरांच्या उद्देशाने जो केला जातो त्याच्यामध्ये याही पिंडांचा अंतर्भाव होतो. हुशार भटजी त्याचाही उल्लेख करतो, विचारतो, तुमच्यात कुणी अग्नीत जळून, पाण्यात बुडून, विजेचा शॉक लागून, हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्यात किंवा वादळामध्ये झाड पडून, घर कोसळून किंवा अपघाती निधन असं अकाली कुणाचं झालं का असं विचारल्यानंतर ज्याची नावं सांगू त्यांच्या उद्देशाने पिंड पितृयज्ञ केला जातो. आणि गर्भात काही गर्भपात झालेले, आपल्या रक्तमासाचे, आपल्या मागल्या कितीतरी पिढ्यातले जे असतात की गेलेले, ते कळत नकळत गेलेले, त्यांचाही कोप असतो. कळी उमलण्याआधीच कुस्करली आणि वाटोळ केलं, ती उमलू दिलीच नाही. असे दोष, भयंकर दोष आपल्या घराण्यात कळत नकळत चालत आलेले असतात. ते तुम्हाला माहीत नसतात, पण त्याचे परिणाम मात्र तुम्हाला भोगावे लागतात. ज्यांची वारस हक्कानं इष्टेट आली, अशा वारस हक्कानं आलेल्या मंडळींना जी इस्टेट खातात ती इस्टेट कुणाची आहे म्हणून कमावलेल्या इस्टेटी सगळ्यात शुद्ध आणि सगळ्याच अतिशय निष्कलंकच असतील असं म्हणता येत नाही. आणि तसं जर तुम्हाला शंका असेल, खात्री करून घ्यायची असेल तर एक पर्याय आहे. जर तुम्ही सुखी असाल तुमच्या प्रापंचिक जीवनात, संसारी जीवनात, समजून जा की मागच्या पूर्वजांनी कोणत्याही प्रकारचं आमच्या वाट्याला पाप येऊ दिलं नाही. आणि जर तुम्ही उदास असाल, जगण्याकरता तुम्हाला त्रास होत असेल, मन उद्विग्न असेल, घरात सगळा विरोधाभास आहे, 50 माणसं 50 कोटीच्या बंगल्यात एकत्र राहतात, पण देहानं एकत्र आहेत, मनानं एकमेकापासून दूर गेलेले आहेत. अशी जर अवस्था तुम्ही भोगत असाल तर समजून चाला, मागच्या पूर्वजांनी पाप मिश्रित कर्म केलेलं आहे, त्याचे परिणाम आमच्या वाट्याला आहेत. सुखी आणि दुःखी जीवन जगत असताना मागच्या पूर्वजांनी केलेल्या कर्माचा आणि प्रत्यय येतो, प्रत्यय अनुभव येतो नाही का. ढेकरे जेवण दिशेसाचे, नाहीतर एकाचे कुंता कुंती, तुकोबराय म्हणतात. ज्यानं ढेकर दिली ते समजतं ना, ह्याच्या पोटाचं समाधान झालेलं आहे, ह्याला अन्नाची गरज नाही. ढेकर देतोय म्हणजे तृप्त आहे. वृथा वृष्टी समुद्रेशु वृथा तृप्तश्च भोजनम, म्हणून समुद्रावर पाऊस पडला, उपयोग काय? जीव घातलेला समाधान झालेला जीव घातलं, उपयोग काय? आणि म्हणून आम्ही जे भोग भोगतो त्या भोगावरून मागचं कर्म आपल्याला कळतं. तुकोबरायचा पुरावा सांगू. तुकोबराय सांगतात, भोगे कळ येती मागील ते जन्म, मागील ते जन्म, भोगे कळ येती मागील ते जन्म, भोगे कळ येती मागील ते जन्म, उत्तम मध्यम कनिष्ठ ते, उत्तम मध्यम कनिष्ठ ते, उत्तम मध्यम कनिष्ठ ते. मागच्या जन्मात घडलेली क्रिया आणि घडलेलं कर्म पुढं भोगायला यावं लागतं बाबा. म्हणून जे जे आमच्या वाट्याला आलं त्या आनंदानं स्वीकारलं पाहिजे. त्या आमच्या भोगाचं, आमच्या कर्माचं ते फळ आहे, आमच्या पूर्वजांच्या कर्माचं फळ आहे किंवा आमच्या कर्माचं फळ आहे. हे भोगावं लागतं. भोग भोगल्याशिवाय संपतच नाही. तो कोबरायचा पुरावा. भोगतो न गडे संचिता वाचोनी,
भोगतो न घडे संचिता वाचोनी करावे ते मनी समाधान मनवोनी मने मानो नये मनवोनी मने मानो नये भोगतो न घडे संचिता वाचोनी करावे ते मनी समाधान भोगतो न घडे संचिता वाचोनी करावे ते मनी समाधान मने मने मानून एकेनो मनवोने मने मानून एकेनो भोगतो न घडे संचिता वाचोनी करावे ते मनी समाधान करावे ते मनी समाधान संचिता वाचोनी करावे ते मनी समाधान करावे ते मनी समाधान भोग भोगावाचा लागतो आणि भोगल्याशिवाय संपत नाही. अनेकांना भोगाचा आणि झाडा द्यावा लागला. अनेक मंडळींची मोठ्या मोठ्यांची आणि यामध्ये फजिती झालेली आहे. म्हणून समाधान मानावं. याच्या पलीकडे तुमच्या आणि आमच्या हातात काही नाही बुवा. हा? आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो. तुकोबरा म्हणतात मी माझ्या कर्मानुसार मी माझ्या नशिबाचा भोग भोगला. हे पंढरया दोष तुमचा नाही. तुका म्हणे माझ्या कपाळाचा गुण तुम्हासे कोण समर्थासी. बांधिले गाठी ते लागते भोगावे ऐशी आशी देवे काय कीजे. आणि म्हणून तुकोबराय सांगतात मी माझ्या वाट्याला आलेलं कर्म आनंदानं स्वीकारलं आणि पंढरयाची सेवा करून परमार्थ परिपूर्ण केल्यामुळं गया नावाचं तीर्थ माझ्या जीवनामध्ये वर्ज्य झालं. अलीकडच्या काळामध्ये प्रखर पितृदोषाचा परिणाम जनमानसामध्ये प्रकर्षानं जाणवतोय आणि त्या पितरांच्या कोपातून मुक्ती मिळावी, पितरांना गती मिळावी या उद्देशाने अनेक जण हरिद्वार, ऋषिकेश, त्र्यंबकेश्वर, ब्रह्मगिरी, बुधगया, पितृगया, इकडं मातृगया गुजरातमध्ये गयला जातात. 3-3 दिवस राहतात, दंडन मुंडन करतात. नारायण बली, नागबली, त्रिपिंडी, काल सर्पयोग शांती नावाचा विधी 3-3 दिवस तिथं राहून करतात. आणि असा विधी करून बटा बामणाची घरं भरतात. आधी चुका करतात आणि केलेल्या चुका निस्तारित राहतात. हा विधी वाईट नाही, हा विधी पौराणिक आहे, शास्त्र संमत आहे, शास्त्रानं परवानगी दिलेली आहे. ह्या विधीच्या नंतर पितरांना गती मिळते, मोक्ष मिळतो आणि पितरांची त्या कुटुंबावर परिवारावर कृपा होते. अर्थात विधी वाईट बिलकुल नाही. करावा का? अवश्य करावा. कधी करावा? दर 5 वर्षांनी करावा. माग केला असला तर अजून करा, अडचण नाही. विधी चांगला आहे, शास्त्र मान्य आहे. पण कुणी करावा असं जर तुम्ही विचारलं तर उत्तर मात्र जड आहे. ज्यानं झक मारली त्यानं करावं. माझे श्रीगुरु सांगत, माफी मागून बोलतो, माझे श्रीगुरु दादा महाराज सांगत, ज्यानं झक मारली त्यानं करावा. म्हणजे ज्यानं चुका केल्या त्यानं हा विधी करावा. ज्यानं आई वडील सांभाळले, पितरांची आणि परंपरा जपली, ज्यानं पंढरीची वारी बंद नाही केली, ज्याच्या दारात तुळशीवृंदावन नवीन बांधलं, चांगलं जीर्णोद्धार केला, घरात गाथा ज्ञानेश्वरी भागवत ही प्रस्थानत्रयी संतांची आहे. आचार्य आत्रे विनोद करायचे, विनोदी होते, विनोद करायचे, सहज विनोद, शीघ्र विनोद. ज्याच्या घरात नाही गाथा त्याला हाना 2 लाथा. अरे गाथा नाही त्याला लाथा घाला. हा हिंदूंचा हिंदुस्तान आहे.
ही हिंदूंची परंपरा आहे. इथं ज्ञानोबराय, तुकोबराय, नाथबाबा, निळोबराय, नामदेवराय अशा सावतोजी काका अनेक महान संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेला महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रात जन्माला येण्याचा अधिकार त्यांना आहे की जे आमच्या साधू संतांना मानतात, त्यांच्या परंपरेनं वागतात आणि पंढऱ्याची सेवा करतात. ज्यांच्या घराण्यात परमार्थाची परंपरा आहे ते भाग्यवान आहेत. धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे, दास विठोबाचे झाले ते धन्य जन्म आले. म्हणून भाग्यवान कोण? ह्या जगामध्ये बऱ्याच मंडळींचा गोड गैरसमज आहे. कोणालाही भाग्यवान म्हणतात जगात, आजूबाजूला सुद्धा. कोण भाग्यवान? भाग्यवान त्याला म्हणतात ज्याच्याकडं माड्या आहेत, ज्याच्याकडं गाड्या आहेत, बुलेट प्रूफ गाड्या आहेत, 10-5 कोटीच्या गाड्या, बुलेट प्रूफ गाड्या आहेत, ज्याच्याकडे कामगार आहेत, नोकर चाकर आहेत, धनद्रव्य आहे, ठेवायला जागा नाही, आग चुकून लागली तर जळता जळायचं नाही एवढी संपत्ती आहे, त्याला भाग्यवान म्हणतात. जगाच्या दृष्टीने हे भाग्यवान आहेत. रस्त्यानं निघालं तर लोक त्याला असा शॉलट करतायत, असा कडक शॉलट. तो येणार आहे म्हणल्यानंतर आधी 2 दिवस गर्दी असते, चक्का जाम असते, चक्का जाम. त्याला लोक भाग्यवान म्हणतात. सांगू, माफी मागून बोलतो, आमचे तुकोबराय त्याला भाग्यवान म्हणत नाहीत. तुकोबरायच्या धन पुत्र दारा भाग्य तरी लोळे धन पुत्र दारा, भाग्य तरी लोळे धन पुत्र दारा, भाग्य तरी लोळे धन पुत्र दारा, निकटवास आई निकटवास बरा, संताबाई निकटवास भाग्यवंत मनोतया निवडून सांगतात. कुणाला? शरण गेले पंढरी राया, तरले तरती हा. पण आमचे तुकोबराय त्याला भाग्यवान म्हणत नाही. जो श्रीमंत आहे जगाच्या दृष्टीनं, ज्याच्या पाठीमागं ज्याच्या नावाला वेट आहे, ज्याच्या नावाला वजन आहे, असा भाग्यवान जगाच्या दृष्टीनं असेल. माझ्या जगद्गुरु तुकोबरायच्या दृष्टीनं तो कफल्लक आहे, तो भिकारी आहे. पुढे जाऊन सांगू, फुटक्या कपाळाचा आहे, करंट आहे, करंटा. अजून 5वा शब्द सांगतो माफी मागून, तो पांढऱ्या पायाचा आहे असं म्हणा. करंटे कपाळ ज्याचे, नाम नयवाचे, सदैव सौभाग्य तोचे हरिरंगी, धन्य जगी तोची हरिरंगीनाचे. ज्याच्या गळ्यात माळ आहे, पंढरीची वारी आहे, साधू संतांवर विश्वास आहे, ज्ञानेश्वरी भागवत गाथा ज्याचं आचरण आहे ग्रंथांप्रमाणे, तो भाग्यवान आहे. म्हणून भाग्यवंत म्हणून या नाही का, तीच भाग्यवंते सरती पुरती धनवित्ते. तुका म्हणे तुका म्हणे त्याच्या भेटी होय संसाराची तुटी. अशी भाग्यवान मंडळी. तुम्ही मुहावरा नाही तर लांबत. ही सगळी पट्टीची गायक मंडळी आहेत, हे माझ्यापेक्षा पुढची मंडळी आहेत, तरी परंतु कबूल करतोय आपलं अपेक्षित चिंतन जे आहे ते मांडू. जगद्गुरु तुकोबराय दुप्पट फायदा झाला म्हणतात. कोणता? गया नावाचं तीर्थ वर्ज झालं. कारण पितर प्रसन्न आहेत, कारण त्यांची परंपरा जपली आहे, मोडीत काढली नाही. म्हणून पितर जर उदास असतील, पितर रागावलेले असतील, पितर कोपलेले असतील तर गयेला जावं लागतं, त्र्यंबकेश्वरला जावं लागतं. लाखो रुपये खर्च करावे लागतात आणि हरकत नाही करायला, पण मला गरज नाही म्हणतात. असं काय तुमच्याकडे आहे? अब्जावधी रुपयाची रोज उलाढाल आहे नाशिक त्र्यंबकेश्वरला. नारायण बली, नाग बली हा विधी करण्याकरता लोक पैसा अमाप खर्च करतात, कोट्यवधी अब्जावधी रुपये खर्च करतात. रुची उलाढाल आहे.
मग तुम्ही का जात नाही, असं काय आहे? तुकोबराय म्हणतात तिकडं न जाण्याकरता काही कर्म करावं लागतं. ते कर्म मी आत्मसात केलं आणि ते असं विशिष्ट प्रकारचं कर्म केलं की मला ते कर्म करण्याची गरज राहिलीच नाही. तिसरं चरण केलं कर्मांतर बोंब मारली हारी हार 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 केले कर्मांतर बोंब मारली हारी हार बोंब मारली हारी हार बोंब मारली हारी हार केले कर्मांतर बोंब मारली हारी हार बोंब मारली हारी हार बोंब मारली हारी हार विठोबा रखुमा. 8 प्रकारचा आहे. याग म्हणजे यज्ञ, योग, याग केलं, सगळं केलं. योग याग तपे केली तयाने आमुपे. अनेक प्रकारचं योग केलं, अनेक प्रकारचे यज्ञ केले. योग याग तपे केली तयाने आमुपे. तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा सर्व साधनाचे सार भवसिंधू तरी पार. परमार्थ केला, पंढऱ्याची कृपा सोबत पितरांची कृपा झालीच. कृपा झालीच नाही म्हणून वेगळा विधी करण्याची मला गरज लागली नाही. आता जगाकडे जर बघितलं तर असं दिसून येईल प्रत्येक मानव हा उदास आहे. कस काय रामभाऊ? बरं आहे, बोलताना बरं आहे म्हणतो पण आतून जाळ लागलेलाच असतो. आतलं काही दावीत नाही, आतलं काही बोलत नाही, पण प्रत्येकाच्या आत काही ना काहीतरी फुनफुन आहे. जगी सर्व सुखी असा कोण आहे? नाही का? जगामध्ये सुखी कोण हा जटिल प्रश्न आहे प्रत्येकाचा. जगात सुखी कोण? माफी मागून बोलतो तुमची, सर्व समाजाची. माझे श्रीगुरु दादा महाराज सुरवडकर सांगायचे, पडल्या पडल्या झोपतो आणि उठल्या उठल्या हाकतो तो सुखी. विठ्ठल विठ्ठल. झोप लागल्यावर कुठेही झोपतो, ढेकळात मसनात कुठे बी. आमच्या तुकोबराच्या पालखी सोहळ्यात 1995 लासुर्ण्याच्या मुक्कामला आमच्या सुरवडकर दिंडीला जागाच नाही मिळाली. पाऊस पडत होता. नीलकंठेश्वर मंदिराच्या पश्चिम बाजूला पाठीमागच्या मोकळ्या मैदानात स्मशानभूमी आहे, आजही आहे बघा येता जाता. त्या स्मशानभूमीतली जागा मात्र कडनी पाणी आणि ती दगड रवलेली अशी मुस्लिमांची, ती अशी वर आणि कडन थोडी थोडी जागा. प्रत्येकाने आपली वळकटी त्याला लावली आणि त्या दगडाला उसं देऊन झोपलो. रात्रभर झोपलो आम्ही. कुणी काय म्हणलं नाही आम्हाला रात्रभर. एक सुद्धा बिचारा बोलला नाही, काय म्हणला नाही. मुस्लिम स्मशानभूमी आहे ती, खात्री करा जाऊन. झोपलोय आम्ही तिथं. वर करायला काय हो? तो का म्हणे हरीच्या असा शुभ काल अवघ्या दिशा. काल शुभ आणि दिशाही शुभ, काय अडचण नाही. मस्त रहो मस्ती में, आग लगो बस्ती में, क्या हुआ तो क्या हुआ और क्या हुआ तो क्या हुआ. तो कोबरायला विचारा, निंदी कोणी वंदी, मारी कोणी पूजा करी. म्हणजे हेही नाही तेही नाही, वेगळा दोही पासून आनंदात राहतात. जगात बघितल्यावर मात्र एक चित्र पाहायला मिळेल, प्रत्येकात उदासीनता आहे, जगण्याचा आनंद मावळलेला आहे. आत काहीतरी फुनफुन आहे. माणसं माणसासारखी दिसतात पण आतून दुःखी आहेत. आणि या दुःखाचं एकमेव कारण जर काय म्हणून विचाराल तर उत्तर सांगू,
प्रखर पितृदोष. प्रखर पितृदोष. कोट्यवधी रुपयाचं उत्पन्न घरात येतं वार्षिक, वर्षाच्या काठी, पण तेरीच ताळेबंधन जमा खर्च केला तर आउटपुट झिरो आहे. शिल्लक बाकी झिरो. मराठीत काय म्हणी आहेत? कशाचा परिणाम? कोट्यवधी रुपये येतात, दिसतात डोळ्याला, कष्टही चालू आहे प्रामाणिकपणे, हायगाय नाही, येतंय उत्पन्न, पण जातंय कुठं हेच कळत नाही. पहिला प्रखर पितृदोषाचं लक्षण सांगतोय. कोट्यवधी रुपयाचं उत्पन्न आहे, पण आउटपुट काही नाही, शिल्लक काही नाही. त्याला मराठीत म्हण आहे आमच्या माता भगिनींची, बाबू जेवला पतार पालतन फेकून दिलं गावाच्या खालतं. आणि कळलं नसलं तर दुसरं सांगतो अजून, आन मेल्या पाहिली आणि करती वाहिली. कडक मन सांगू का एक, म्हणजे लवकर कळलं. हया हयान भाजाड्यातला हया. विठ्ठल विठ्ठल. हे प्रखर पितृदोषाचं लक्षण आहे. किती आणा घरात जिरतय, कुठं जातं कळत नाही. अजून सांगू, प्रखर पितृदोषाचं लक्षण, घरात कोणी ना कोणी सतत सातत्यानं आजारी आहे, बिमार आहे, सतत दवाखाना चालू आहे, ऍडमिट डॉक्टरच्या बेडवरती, सतत दवाखाना. जर दवाखाना सतत घरात असेल चालू, तर माझं एक म्हणणं आहे, जाता जाता आजचं कीर्तनातलं एवढं घेऊन जा शब्द माझा. घरी गेल्यावर संध्याकाळी झोपल्यावर बिछाण्यावर माझ्या शब्दाचा विचार करा. सतत दवाखाना घरात चालू आहे, एक उठला की दुसरा, दुसरा उठला की तिसरा सभासद आजारी, कायम दवाखान्याला जर खर्च होत असेल कायमचा, तर समजून जा प्रखर पितरांचा दोष आहे. प्रखर पितृदोष. तिसरं सांगतो, भावकीचा वाद चालू आहे, 5 पिढ्या अजून मिटत नाही. 2 एकराचा वाद 5 पिढ्यापूर्वी कोर्टात दाखल आहे, मिटत नाही. ज्याने लावला चालू केला तो गेला, त्याच्या मुलानं चालिवला, त्याच्या मुलानं आता 5व्या पिढीला आलाय, अजून निकाल नाही, अजून बोर्डावरच केस नाही, निकाल लागत नाही, कोर्टाचा दावा. भावकीत भांडण, गावात कुणाचं जमत नाही, घरात कुणाचं जमत नाही. प्रखर पितृदोष. जगायला नको, मेलेलं बरं. काही काही माणसं उद्विग्न होतात आणि परागंदा होऊन निघून जातात. प्रखर पितृदोष. ही सगळी लक्षणं मी सांगित बसू का तुम्हाला? समजून घ्या आपापल्या मनाला. घरात जमत नाही, गल्लीत जमत नाही, भावकीत जमत नाही, गावात जमत नाही, जगात जमत नाही, कोणाशीच जमत नाही. प्रखर पितृदोष. जगायलाच नको असा उद्विग्न होतो आणि काही काही आत्महत्येला प्रवृत्त होतात आणि आत्महत्या करून घेतात. प्रखर पितृदोष नव्हे, पितृदोषाचा कळस आहे हा. काहींची लग्न होईना, प्रखर पितृदोष. लग्न झाली, मुलं होईना, प्रखर पितृदोष. काहीला नुसत्याच मुली झाल्या, प्रखर पितृदोष. दुरेगी मारून ठेवा माझ्या प्रत्येक वाक्यावर. काहीला मुलं झाली, मेलेली जन्माला आली, मेलेली उपजताच मरती, प्रखर पितृदोष. काही वयात येऊन मरतात, काही अकाली मरतात. अशी अवस्था जगामध्ये दुःखाची जी आहे, नाही का? बाईला मूल होत नाही, झालं तर जगत नाही. मूल व्हावं आणि ते जगावं. उदाहरणार्थ, माळ घालावी आणि मरेपर्यंत ती गळ्यात राहावी. आनंद आहे की नाही? एक तर घालीत नाहीत आणि घातली तर ठेवीत नाहीत. हे सप्त्यात घातले अमोल महाराज, दुसऱ्या सप्त्यात पटांगण. तुमची करेवाडी बंद झाली, वायशीवाडी माझी. एकदाच गेलो कीर्तनाला, बंद झालं पुन्हा. त्यांच्याच घरात मुक्कामला 2-3 बारे राहिलो. त्यांची आवड आहे, प्रेम आहे. आता हे आमच्यातलं आमचं सभासद आहे, तर त्यांना आमची सुख दुःख कळतात. अहो, आयुष्य गेलं माझं, 40 वर्ष मी देहूकर फडाचा पायक आहे. नाका पुढं चालणारा. तुमच्या संसाराला वेगळं सांगायची गरज नाही. संसार म्हणजे अतिशय भाग्यवान आहे. आदरणीय वैकुंठवासी हरिभक्तीपरायण एक ढाण्या वाघ इथं होऊन गेलाय. गणपत बुवा काळे इथला समाज जिवंत ठेवला आणि इथला परमार्थ जीवन ठेवण्याचं काम त्यांनी केलं. बाबा, इथली माणसं तयारीची माणसं आहेत. हे कुणाचंही ऐकायला तयार नाहीत.
सामान्यांचं आणि बाजारू कीर्तन करायचं तर कीर्तन इथं ऐकायला कुणी तयार नाही. इथली माणसं अधिकारी आहेत. गणपत बुवांचा भाग आहे. हे पश्चिम ध्रुव आमच्या इंदापूर तालुक्याचं भाग्य आहे आणि माझ्या इंदापूर तालुक्याचं पूर्व भाग्य माझे श्रीगुरु रामहरी बुवा गाथा मुखोद्गत, ज्ञानेश्वरी मुखोद्गत, पंढरीच्या तुकोबराईच्या मंदिरात कायम दशमीची सेवा. त्यांचीच कृपा. तुम्ही मला ढगे मारा, तुमच्याकडे काय. अरे 36 वर्ष तुकोबराई पुढे सेवा, 12 वर्ष दशमी, 12 वर्ष द्वादशी, 12 वर्ष किरापत, 36 वर्ष तुकोबराईच्या पुढे सेवा करायचं भाग्य लागलं, वाट्याला आलं. काही गोष्टी वारकऱ्यात आयुष्य गेल्यामुळं काही गोष्टी वेड्या वाकड्या दिसल्या की सहन होत नाही आणि बोललं की माणसाला राग आल्याशिवाय राहत नाही. कीर्तन राग येण्यासाठी असावं का गुदगुल्या असाव्या कीर्तनात? आता बरेच भामटे बाजारू कीर्तनकार कीर्तनात गुदगुल्या करतात, वरमावर येऊन बोलत नाहीत. आता का बोलत नाहीत? बोलावं तर पुढल्या वर्षी सप्त्यात तारीख मिळणार नाही आणि नसली तर काय सुटलं काय? 20 घर ना 30 घर, बेकाऱ्याला 40 घर. महाराष्ट्र पडलाय अख्खा, 352 तालुका आहेत. आवर्जून तर तू बापू तुमच्या काजळला मला बोलवता की नाही? बोलवता की नाही? बरं, आज मी तुमच्याकडे जबाबदारी आली, माझी नियुक्ती तुम्ही इथं केली की नाही? मग बाजारही वर्षातून एखाद्या वेळेला काय रोजच तुमच्या घरी येऊन बसावं म्हणून नियम आहे? मानेल तो देईल काही, न माने तो नेईल काही. म्हणजे हेही नाही तेही नाही. पण गुदगुल्या करणाऱ्या कीर्तनकाराला आणि चोंबाळत बसतो नाही. समाजाला चोंबाळणं चांगलं नाही. नारळाला किती असा हात फिरवला खोबरं मिळेल? नाही मिळणार. खोबरं पाहिजे असेल तर दणका द्यावा लागतो त्याला. म्हणून दणक देणारं कीर्तनकार पाहिजेत. भले राग आला तरी चालेल. आणि राग येण्यासाठी कीर्तन हे परिवर्तनीय असावं, प्रबोधनात्मक असावं, दिशा देणारं असावं का गुदगुल्या करणारं असावं? डॉक्टरकडे जाता, तुमच्या मनासारखं औषध द्यावं म्हणून जर तुम्ही दावा केला डॉक्टर तुमच्या मर्जीनुसार औषध देतो का त्याच्या मर्जीनं देतो? डॉक्टर म्हणजे तुझ्या मर्जीनं देऊ, आलाच कशाला माझ्याकडं? तिकडंच खा की काय, कसं बसं काय बी खाणं होऊ नीट, कशाला आला माझ्याकडं? औषध तुमच्या मर्जीनं चालत नाही. मग कीर्तनकारानं तुमच्या मर्जीप्रमाणे वागावं असं कशामुळं? म्हणून कीर्तनकारानं गोड कधीच बोलू नये. कीर्तनकारावर जबाबदारी आहे. समाजाला अज्ञानातून सज्ञान करून त्यांना योग्य दिशा देणं ही कीर्तनाची आणि एक जबाबदारी आहे. आणि म्हणून बाबा खरं सांगावं, कोर्टात सुद्धा देवा शपथ खरं सांगतो म्हणून गीतेवर हात ठेवला जातो आणि दादांत खोटं बोललं जातं. कोर्टात सुद्धा जी न्याय देवता आहे, पिंजऱ्यात उभं केलेल्या वादी प्रतिवादीला देवाची शपथ घ्यायला लावली जाते आणि मग जा विचारला जातो, देवा शपथ खरं सांगेन, देवा शपथ खरं सांगेन म्हणतो आणि खोटंच बोलतो. कोर्टात सुद्धा दादांत खोटं बोललं जातं. आबाळाखाली या पृथ्वी तलावर फक्त एवढंच एक व्यासपीठ आहे, नारदाची गादी, की इथं खरं बोलावं लागतं. ग्रंथाच्या, पुराणाच्या, शास्त्राच्या आधारानं बोलावं लागतं. पदरचं काही सांगून चालत नसतं आणि पदरचं सांगितलं तर ते समाजाला परिणामकारक ठरत नाही बाबा. म्हणून औषध कडू असतं पण गुण हमखास असतो. म्हणून समाजाला गुण यावा हे कीर्तनाची प्रणिती प्रचिती आहे. आणि म्हणून नाथराय सांगतात, कीर्तने स्वधर्म जोडे, कीर्तने चित्तशुद्धी घडे, कीर्तने परब्रह्म आतुडे, मुक्ती कीर्तना पुढे लाजो निजाय. हा कीर्तनाचा परिणाम आहे. कीर्तनाचा अंग होय अंग हरिओ, प्रेमे चंदेनाचे डोले हरपले देव. तुकोबराय वर्णन करतात, मी फक्त परमार्थ केला त्यामुळं पितर खुश झाले. पितर माझ्यावरती आणि संतुष्ट असल्यामुळं, प्रसन्न असल्यामुळं त्रिपिंडी नारायण बली नागबली सारखा विधी मला करण्याची गरज राहिली नाही, गयला जाण्याची गरज उरली नाही. मी जो परमार्थ केला त्यात सगळ्या पितरांचाही अंतर्भाव, पंढऱ्याची सेवेचा अंतर्भाव झाला. म्हणून माझ्यावर पितर खुश आणि माझ्यावर पंढरीराय खुश. माझ्यावर पितरांचा भार नाही आणि पंढऱ्याचा बोजा नाही. शेवटचं चरण आहे, तुका मने माते, तुका मने माते, तुका मने माझे, तुका मने माझे,
तुका माझे तुका माझे भार उतरणे दे भार उतरणे दे माझे झाले गयावर जाना माझे झाले गयावर जाना भार उतरणे दे भार उतरणे दे माझे झाले गयावर जाना माझे झाले गयावर जाना पिटले
माऊली चरणाचा यथामती यथावकाश भावार्थ घोषवारा अभंगाचा तुमच्या पुढे मांडलेला आहे. अभंगाचं तुकोबरायचं जे मत आहे ते तुमच्या पुढे मांडलंय शॉर्टकटमध्ये वेळेच्या अधीन राहून. बापूने विनंती केली, आमच्यात सांगितलं तुम्ही इथं का ठेवलं माग म्हणून. हां, तुम्ही समाजाच्या चुका सांगितल्या पण उपाय त्याला पर्याय तेवढं सांगा अशी विनंती आहे. आणि तुम्हाला विनंती माझी एकच, 12 वाजल्या म्हणजे घड्याळ बघत जाऊ नका आणि कीर्तन करायलाही घड्याळ कधी कोणी दाखवत जाऊ नका. आणि कीर्तन करायला बोलू द्या बोलणारा असला तर. हां, तो जर कवल्या म्हणत असेल, शेर हाणीत असेल, शायऱ्या म्हणत असेल, अनिल शिंदे, मिलिंद शिंदे, प्रल्हाद शिंदेची भावगीतं गात असेल, ज्ञानेश्वरी भागवत गाथा सोडून बोलत असेल, मग मात्र तुम्ही त्याला अडवा. पण असला टाइमपास कीर्तन करा नक्की मान या व्यासपीठावर करू नये. पण मला एक सांगा वाटतं, इथून पुढं भविष्यात कीर्तनकार माझ्या ज्ञानोबरायच्या ज्ञानेश्वरीवर, तुकोबरायच्या गाथ्यावर, एकनाथ महाराजांच्या भागवतावर ती बोलतीलच असं सांगता येत नाही. स्वयंरचित काव्य करून बोलायला लागली, स्वतःची रचलेली गाणी म्हणायला लागली कीर्तनात आणि समाजाला नादी लावायला लागली. म्हणून समाजाला चिंतन हे महत्वाचं असतं, चिंतनातून दिशा मिळते. एक गोष्ट महत्वाची सांगायची राहिली तेवढी सांगतो आणि थांबतो. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, वाट्याला आलेलं कर्म करावं, जर ते स्वीकारलं नाही, पार पाडलं नाही तर त्याच्या कोपाला सामोरं जावं लागतं. पितरांच्या इच्छेनुसार जिवंतपणी सेवा जर घडली नाही तर मृत्यूनंतर नातं शिल्लक राहत नाही. मृत्यूनंतर चक्रवाढ व्याजाने पितर वसुली करतात. पितर संबंध ठेवतात, हक्क ठेवतात आणि हट्टी असतात, चक्रवाढ व्याजानं वसुली करतात. हे दुरेगी मारून पहिलं देणार ठेवा. गेले देहानं वैकुंठवासी झाले, संबंध संपला, पण परिणाम मात्र मागच्या परिवाराला भोगावे लागतात. ते परिणाम दुःखद भोगायची पाळी येऊ नये वाटत असेल तर पहिला पर्याय, जिवंत आई वडिलांची मरेपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत अगदी पुत्रवत सेवा करा, पोटच्या लेकरासारखी सेवा करा. अन्न वस्त्र निवारा त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका, हेळसाळ होऊ देऊ नका, वृद्धाश्रमात पाठवू नका, अनाथाश्रमात पाठवू नका, बेवारस रस्त्यावर त्यांचा शेवट होऊ देऊ नका. जर तुम्हाला सुखानं जगायचं असेल तर एवढं करा. याच्या व्यतिरिक्त पितरांच्या कोपाला बळी पडून मृत्यूनंतर काही विधी सांगितलेला आहे, तो विधी सर्वसामान्यापासून अतिशय ज्ञानापर्यंत विद्वानापर्यंत सगळ्यांनी अनुकरण करावा असा एक विधिलिखित विधी आहे, पुराणोक्त विधी आहे. मृत्यूनंतर गेलेल्या वैकुंठवासी झालेल्या पितरांचं वर्षातून 3 वेळा स्मरण सांगितलंय. महालय म्हणजे आता उद्याच्या पौर्णिमेपासून प्रतिपदा ते अमावास्या प्रत्येकाच्या आईवडिलाच्या जाण्याचा दिवस, जाण्याची तिथी, ही पुण्यतिथी दिवशी असेल त्या दिवसात, ज्या दिवशी पुण्यतिथी आहे, ज्या महिन्यात ती पुण्यतिथी, तीच तिथी आजच्या उद्याच्या महालय पितृपक्ष 15वडा अमावस्येपर्यंतचा जी वाडवडिलाची तिथी असेल ती तिथी, त्या दिवशी श्राद्ध आणि 3रा अक्षय तृतीया, असं 3 वेळा वर्षातून गेलेल्या पितरांचं स्मरण करावं. त्या श्राद्ध कर्माच्या आदल्या दिवशी संकल्प करून झोपावं. पितरांना प्रार्थना करावी, आम्हाला उद्या लवकर जागं करा. सकाळी उठून प्रातःविधी उरकून आंघोळ देवपूजा करून सूर्य उदयाला दक्षिणेला तोंड करून हातात पाणी घेऊन संकल्पासहित आमंत्रण देऊन पती पत्नी सहित पितरांना आमंत्रण द्यावं, आज दुपारी जेवायला या. स्वयंपाक सोवळ्यात करून केळीच्या पानावर भरून घरावर नेऊन दक्षिणेला तोंड करून नैवेद्य ठेवण्याआधी पाण्याचं गोलमंडल करून मंडलावर नैवेद्य ठेवून उजव्या हातात पाणी घेऊन 3 वेळा उलट फिरवून 3 वेळा पती पत्नीनी मागं सरून गुडघे जमिनीवर टेकून
नैवेद्याच्या पुढं कमरेवर दोन्ही हात बांधून नाक आणि कपाळ 3 वेळा जमिनीला घासून आई वडिलांचं दर्शन करून विनंती करायची असते की तुमच्यासाठी केलंय हे तुमचंच आहे, हे तुमच्याच कृपेनं मिळालंय, हे तुमचं तुम्हाला अर्पण करतोय, या आनंदानं स्वीकार करा, तृप्त व्हा, आशीर्वाद द्या आणि मग तुमच्या पितृलोकी जा. हे सकाळचं आमंत्रण आणि दुपारचं जेवण, असा जेवण करून पती पत्नी दर्शन केल्यानंतर तुमचे पितर, तुमचे वडील, तुमची आई, गेलेली व्यक्ती ज्यांच्यासाठी केलंय ती कावळ्याच्या रूपात येऊन तुमच्या अन्नाचा स्वीकार करील. एखादी कुरवडी पळवली, भजी पळवला नाही का, पोळी शिवली, अशी तोंडात धरून समजून जा पितर तृप्त आहेत आपल्यावर आणि त्यांची कृपा झाली की घराचा उत्कर्ष होतो. घरात कोणालाही दुःख नाही. क्लास होणं अधिकारी मुलं जन्माला येतात ते पितरांच्या कृपेमुळं. नाही तर तुम्ही डॉक्टर करा, इंजिनियर करा, क्लास होणं ऑफिसर करा, नाही तर मोतीबागला गंगावेसला ठेवून ट्रिपल हिंद केसरी करायचं ठरवा. संकल्प तुमचा आहे पण त्याची पूर्तता पितरांच्या हातात आहे. तुमची मुलं कशी ठेवायची हे त्यांच्या हातात आहे. म्हणून तुम्ही तुमच्या मुलांना दिशा देण्याचं काम करू नका. मुलांना दिशा देण्याची जबाबदारी तुमची असेल पण पूर्ण करण्याची जबाबदारी मी सांगतोय हे तुम्हाला कोणी सांगितलं नाही अजून. आई वडील जिवंतपणी चांगलं सांभाळा. हालहाल करून अन्न पाणी करून न देता त्यांचा शेवट होऊ देऊ नका. आनंदानं त्यांचा शेवट करा. पती पत्नी मुलगा बहीण कोणी असेल त्यांनी मांडीवर डोकं घेऊन त्यांचा शेवट आनंदात व्हावा, घरात व्हावा आणि वर्षातून 3 वेळा त्यांचं स्मरण व्हावं. स्मरण केलं 3 वेळा की पितरांच्या ऋणातून तुम्ही ऋणमुक्त झाला. आणि ज्यांच्या घरावर पितरांची कृपा आहे त्यांची मुलं क्लासहून अधिकारी आहेत. बसल्यावर फोन करा मला, महाराज तुमचं आम्हाला कळलं नाही. दुपारी मी बसल्यावर सांगतो तुम्हाला. माझा फोन नंबर घ्या कुणाकडून बी. बसल्यावर सांगतो, लय पसरा घालीत नाही. तुम्हाला जड होईल. तुम्ही आता बरोबर 12 वाजले म्हणून तुम्ही आता गर्दी केली. या सुरुवातीला कोणी नव्हतं इथं आमचं ऐकायला. कीर्तन 10 ते 12 आहे म्हणल्यावर 10 वाजता यायचं असतं कीर्तनाला. आम्ही 9ला आलोय. येडपट ह्यांनी लवकर या म्हणले, जरा चिंतन मांडायचंय संसारला, जरा लवकर या. मी 9ला आलोय. आमच्या खोपडे काकींच्या घरी थांबलो टाइमपास करीत. काकींना अडचण आहे घरात, आल्या नाहीत पण काकींच्या घरी थांबलो होतो. काकींकडे टाइमपास केला 1 तासभर. पुन्हा इथं आलो. मग आल्यावर ही सगळी मंडळी आली. आधी मी आहे. कोणी सांगायचं प्रामाणिकपणे मी उशीर केलाय? मी जिंदगीत कधी उशीर केला नाही अजूनपर्यंत. तारीख घेतली की मी 1 तास आधी हजर असतो. तुम्ही सगळे उशिरा आला. कीर्तनाला कधी जावं याला शास्त्र आहे. आधी येतो तो यारा माझ्यासारखा. बराबर 10ला आला. शाना बी नाही नेडा बी नाही. कीर्तन फुलं टाकायच्या टायमाला येतो तोच शाना आधुनिक काळातला. कीर्तनाला कधी यावं? अरे याला मर्यादा आहेत ना, याला जागा आहे ना, याला काहीतरी मर्यादा आहे म्हणून सांगतो तेवढं ऐका. जमलं तर ऐका, घेऊन जा आणि आयुष्यात वापरा. 12 वाजता फुलं टाकली की कीर्तन संपलं. 12:15ला पंगत आरती झाली की, आणि पंगत झाली जोडलं, टाटा बाय बाय, रिकामं झाला तुम्ही नाही का. श्राद्धाच्या कीर्तनाचा विधी जरा निराळा आहे. श्राद्धाच्या कीर्तनामध्ये श्राद्धाचा नैवेद्य जे गेलेत ना वैकुंठवासी झाले, ज्याच्यासाठी या यजमानाने एवढा अट्टहास केलाय वर्षभर, आता कीर्तन केवलंय किंवा आता ना अन्नदान आहे, हा दोन्ही विधी परिवाराच्या वतीनं योग्य आहे. परंतु यांना नैवेद्य म्हणजे मृत्यूनंतर 15 दिवस प्रेत आत्मा म्हणून त्याची चर्या पूर्ण करावी लागते. 15 दिवस मृत्यूनंतर झाले की मृत्यूलोकातला त्याचा विधी शास्त्रोक्त पद्धतीचा संपला जातो. आणि त्याचा विधी संपला की त्याला पितर आत्मा ही संज्ञा प्राप्त होते. प्रेत आत्मा संपला जातो आणि 15व्या दिवशी त्याचा प्रवास चालू होतो. तो आज त्याचा प्रवास पूर्ण होतो आणि गुप्त चित्र यमाच्या पुढं त्याचा मास्टर डेटा म्हणजे पॅन ड्राईव्ह आयुष्यातला सगळा यमाकडे देतो. त्याच्या स्क्रीनला जोडून जन्मापासून मृत्यूपर्यंत काय केलं ते पाप पुण्य बघून, वासना बघून, मग त्याला आज वासना तपासून पुढचा जन्म डिक्लेअर करून आज तो यम त्याला पुन्हा या मूळ घरात जिथून आलाय तिथं पाठवतो. जा, तुझं श्राद्ध आहे, तुझं कीर्तन ठेवलंय, अन्नदान आहे आणि तुझ्या हक्काचा पिंड खाऊन तृप्त होऊन तुझ्या परिवाराला उपकृत करून
संतती, संपत्ती, आयुष्य, आरोग्य, मान, सन्मान आणि घराचा उत्कर्ष आणि तुझ्या घराण्याची परिवाराची भरभराट होईल असा योग्य आशीर्वाद देऊन पुढचा जन्म भोगण्याकरता परत ये. म्हणून आज यम आज्ञेने न्याय निवाडा होऊन फाईल क्लोज होऊन फाईल स्टोअरला जमा केली जाते आणि यम आज्ञेने 12:30 वाजता निकाल लागून केसचा वर्षभर केस चालू असती. जाताना 16 प्रकारची नगरं लागतात. शोणितपूर, शिताड्यापूर, याम्यपूर, धर्मपूर, नरेंद्र भवन, गजेंद्र भवन, आतितप्त भवन, 16 प्रकारची नगरं. एक तास थांबून प्रत्येक मासाचं श्राद्धाचं अन्न त्याला खाऊन यमदूतासोबत हा प्रेत आत्मा 15व्या दिवसापासून त्याचा प्रवास चालू होतो आणि 15 दिवस घराभोवती फिरत असतो. 15 दिवस गरुड पुराण बघा घरी गेल्यावर. आणि आज प्रवास पूर्ण होतो. रोज प्रतिदिन जवळजवळ 247 योजने प्रेत आत्मा यमाच्या दूताबरोबर चालावं लागतं. 247 योजन म्हणजे जरा जड जाईल तुम्हाला. पुराणकालीन भाषा लोप पावली ती आता प्रचलित नाही. तिचं सूत्र मी जरा उलट सांगतो. 1.5 किलोमीटर म्हणजे 1 मैल, 1000 मीटर म्हणजे 1 किलोमीटर, 1.5 किलोमीटर जुना मैल, जुनं 2 मैल जुना 1 कोस, 2 कोस 1 पेनं, 2 पिनी 1 योजन, 1 योजन म्हणजे 4 कोस. अर्थात 1 योजन बरोबर 12 किलोमीटर. लिहून ठेवा, घरी गेल्यावर गणित करा. 1 योजन बरोबर 12 किलोमीटर. 247 योजने रोज प्रेतात्मा यमाच्या दूतासंग चालावं लागतं. 247 गुणिले 12 2964 किलोमीटर प्रतिदिन यमाच्या दूतासोबत प्रेतात्म्याला चालावं लागतं. असा 345 दिवस प्रेतात्मा यमाच्या दूतासोबत चालतो. वर्ष श्राद्धापर्यंत यमपुरीत पोचताना यमपुरीचं पृथ्वीपासून अंतर किती? 86,303 योजने. गरुड पुराण 5वा अध्याय बघा. आधारानं बोलतो. आधाराशिवाय कीर्तन करायला बोलता येत नाही, बोलू बी नाही. पदरचं सांगू नये. 86,303 गुणिले 12 1,35,636 किलोमीटर इथून यमपुरी आहे. तुम्ही म्हणाल तुम्ही बघून आलाय का? नाही, तुमचा माझा एक बाप बघून आलाय. त्या बापाला विचारा. उद्दालक नावाच्या ऋषीचा पोरगा, त्याचं नाव नाशिकेत आहे. त्यानं सांगितलंय गरुड पुराण भगवान विष्णूने स्वतः गरुडाला सांगितलंय. भगवान विष्णूचा पुरावा आहे गरुड पुराण. आणि नाशिकेत नावाचा मुलगा उद्दालक नावाच्या ऋषीनं लग्नच केलं नाही म्हातारा वस्तूर. ब्रह्मदेवाला विचारलं मी तुमचा मुलगा आहे, माझं लग्न का होईना? ते म्हणले लग्नाच्या आधी तुला बायको मिळणार आहे, पोरगं होणार आहे, कशाला लग्नाच्या वानगडीत पडतो? तुझं भविष्य जगा वेगळं आहे. लोकाला लग्न झाल्यावर बायको येते आणि बायको आल्यावर मुलं होतात. तुझं भविष्य जगा वेगळं आहे. तुला आधी मुलगा होणार, नंतर बायको येणार आणि मग लगीन लागणार. चरित्र घरी जाऊन बघा. ब्रह्मदेवाचा मुलगा आहे उद्दालक, आणि त्याच्या चुकीमुळं पोथी वाचताना बापाचं चुकलं म्हणून ह्यांनी दटिवलं. बाबा हे असं नाही, हे असं आहे. ते म्हणले हे आताच असं आहे म्हणले पुढं कसलं होईल, म्हणून शाप दिला तुला यमपुरी प्राप्त हो. म्हणून तो जिवंतपणे यमपुरीत गेला होता. त्याचं नाव आहे नाशिकेत. नाशिकेत नावाचा ग्रंथ आहे, त्यानं लिहिलंय बाबा. म्हणून इथून 1,35,636 किलोमीटर यमपुरी आहे. यमपुरीतनं हा प्रेतात्मा 12:30 वाजता निकाल लागला केसचा. 12:30 वाजता निघाल्यावर 1,35,636 किलोमीटर यायला, त्याच्या हक्काचा पिंड सेवन करायला किती वेळ देणार तुम्ही? किती वेळ देता? काय द्यायचा ते द्या. पण माझं मत सांगतो. मी सुरवडवरनं आलोय, मला 42 किलोमीटर अंतर तोडावं लागलं. इथून सुरवड 42 आहे. 42 किलोमीटर जर मला इथं यायला 1 तास गेला माझा, मग त्याला यायला, त्या प्रेतात्म्याला यायला, त्याच्या हक्काचा पिंड सेवन करायला किती वेळ लागल? किती का लागना, पण कल्पना करा 1 तास तरी धरू. 12:30 ते पुढे 1 तास म्हणजे 1.5 वाजता हा प्रेतात्मा या पृथ्वी तलावर पोचतो. आणि तुम्ही तुमचं कीर्तन 12ला फुलं टाकून 12:15 आरती, 12:30 1ला सांगावं लागतं इथं कीर्तन होतं.
आणि पितर आत्मा ज्याचं श्राद्ध आहे तो 1:30 वाजता इथं आल्यावर इथं पटांगण कुत्री असतात पत्रावळ्या चाटायला, इथं कोणी नसतं. तुमचं श्राद्ध योग्य का अयोग्य? माझा प्रश्न आहे तुम्हाला. ज्याच्यासाठी श्राद्ध करताय ना, मग डोळे उघडे ठेवून प्रवास करा. माफी मागून बोलतो. दात्यांचं पंचांग बघा काय सांगतंय. 1 ते 12 पानापर्यंत माहिती दिलेली आहे. पूर्ण पंचांगात मागं पुढं होती पण आहे 1 ते 12. दुपारी 1:30 ते 4 हा पितरांचा टाइम आहे. तुम्ही कीर्तन कधी करा, पै पाहुणे सगळे सोयरे कधीही जेवू घाला, पण पितरांचा नैवेद्य 1:30च्या पुढंच. आणि असाच नैवेद्य जर दाखवला तर पितर तृप्त होतात आणि पितरांचा नैवेद्य मिळाल्यामुळं मागच्या परिवारावर त्यांची कृपा होते. यात जर तुम्ही बदल करत असाल तर मात्र तुम्हाला पितरांचा कोप सामोरं जावं लागतं. असे पितर जर चुकीच्या विधीमुळं जर उपवाशी राहिले 1 वर्ष तर घरातला कर्ता पुरुष पत्नीशी संबंध बिघडतात. 2 वर्ष पितर उपाशी राहिले तर घरातला कर्ता पुरुष परागंदा होतो, घर सोडून जातो. 3 वर्ष उपाशी राहिले तर हा गेला मेला म्हणून फोन येतो, निरोप येतो. 4 वर्ष जर पितर उपाशी राहिले, जुमानलं नाही, तर पितर नातूपंतूच्या रूपानं कुळात जन्म घेतात. पण अपंगन मतिमंद मुलं जन्माला येतात. ज्यांच्या घराण्यात मतिमंद आणि अपंग मुलं जन्माला आली, मतिहीन, त्यांनी मागं वळून शहावलोकन करून बघावं आमच्यावर पितरांचा काय कोप आहे. अशी मुलं आमच्या पोटाला का आली. एवढं होऊन 4 वर्षे जर उमगलं नाही आणि पितरांना तृप्त केलं नाही तर 5व्या वर्षी वाट पाहून थकलेले पितर फाईल बंद करतात. म्हणजे वंशखंडन. याला शापित कुळ म्हणतात. आणि अशा कुळातली इस्टेट जे जे कोणी भोगतील, जे जे कोणी वहिवाटतील, त्यांच्या मागं पितर हात धुवून लागतात. लय मोठा विषय आहे तो. असं पितळेची पितळ्या कढाण पिणाराचा हा विषय नव्ह. रुईच्या मुसुबाला जाणाऱ्यांचा विषय नव्ह. त्याला पोत्या पुराणं वाचावं लागतात, ताकदीनं अभ्यास करावा लागतो त्याचा. मग अशा समस्या सुटतात. आम्ही फक्त दुःख भोगतो वाट्याला आलेलं, पण त्याच्यावरती पर्याय निवडीत नाही. आमच्या साधू संत मायबापानं याच्यावर पर्याय सांगितलेले आहेत. काय करा, हे सगळं तुम्हाला सगळं जड होणार आहे, हे तुमच्याच्यानं पेलवणारं नाहीये. मग तुम्ही एकच काम करा, मायबाप केवळ काशी त्याने न जावे तीर्थाशी. सकल तीर्थाची अधुरे जे का माता पितरे तया शेवे शिक्यर शरीरे लोन कीजे. म्हणून मायबाप जिवंतपणी पुत्रवत सांभाळ करा, त्यांच्या आशीर्वादाला पात्र राहा. घराच्या बाहेर पडताना आई जाऊ 5 मिनिटं, बापा जाऊ 5 मिनिटं, बसा, चौकशी करा तब्येतीची. काही इच्छा आहे का, काय खायला आणू का, आशीर्वाद घ्या, बाहेर पडा, कामयाब होऊन घरी याल. खूप विषय आहे, खूप बोलण्यासारखं आहे, पण तुम्हाला जड होईल इतकं कीर्तन करायला नको. संसारमध्ये पहिल्यांदाच आलोय. ढगे महाराज म्हणतील बऱ्याच दिवसाचा करता काढला, म्हणून त्यांना बी जड व्हायला नको. त्यांनीही बारकी मुलं तयार केले. चांगला कार्यक्रम आहे, उपक्रम खूप सुंदर आहे. रात्री मी भजन केला तेव्हा त्यांचा रियाज चालू होता. रियाज हे ओल्या चिखलाला आकार द्यायचं काम तुम्ही करताय, खूप चांगली गोष्ट आहे. संसारमध्ये काळेबाबाच्या नंतरचा परमार्थ जिवंत आहे. श्राद्धाई तशीच आहे, पण जरा मरगळ आली. माफी मागून बोलतो. तिकडं जाऊन तुमच्याबद्दल कशाला काय वाईट बोलू. आली ना मरगळ, आली ना. चांगली चांगली माणसं राहिली नाहीत, ती वैकुंठवाशी झाली आणि मरगळ आली. आणि ती मरगळ तुम्ही आम्ही कोणी न कल्पना देता तुम्ही तुमच्या स्वयं मनानं तयार केलंय. खूप चांगला उपक्रम आहे तुमचा. हा प्रवास शतकोनशतके उत्तरोत्तर असाच सिद्धीला जावो. तुमची संकल्पना, तुमचा संकल्प पंढर आहे, सिद्धीला न्यायला आणि खंबीर आहे. ह्या सगळ्यांनी ओल्या चिखलाला आकार द्यायचं काम तुम्ही करून परमार्थ जिवंत ठेवण्याचं काम या भागातलं तुम्ही करताय. ही तुमची नैतिक जबाबदारी आहे. आणि हे सगळा योग घडवून आणायचं काम आमच्या आदरणीय हरिभक्तीपरायण दत्ता महाराजांनी, दत्ता बापूंनी काजळकर यांनी आणला. यांनीच ही सगळी फिल्डिंग लावली, मुलं बोलवली, ही सगळी मंडळी बोलवली. निंबोडीकर मंडळी असतील, आमचे जगदाळे महाराज आहेत, अमोल महाराज आहेत, ही सगळी मंडळी. आमचे मृदंगाचार्य भागवत महाराज अतिशय गोड मृदंग वाजवून साथ केली आम्हाला.
यांनी गोड गायनाची साथ दिली. हे गानगंधर्व स्वर भास्कर मंडळी ह्या सगळ्या मंडळींची फिल्डिंग लावून कार्यक्रम पार पाडण्याची जबाबदारी बापूंनी घेतली होती. यजमानांची तळमळ लक्षात घेऊन बापूंनी हा केलेला प्रयत्न, तुमच्या प्रयत्नाला नक्कीच आमच्याकडून त्रिवार वंदन. अशी कीर्तनाची आणि मर्यादा जरा थोडीशी सांभाळून चाला. आपल्या आईवडिलांना अंतर न देता, दुर्लक्ष न करता त्यांच्या आशीर्वादाला पात्र राहा. त्यांच्या आशीर्वादाची तुमच्या जीवनामध्ये गरज आहे. त्यांनी आशीर्वाद दिल्यावर कोण्या भामट्याच्या नादी लागायची गरज नाही, कोण्या देवाच्या नादी लागायची गरज नाही. आईबापाची सेवा करा, त्यांच्या कोपाला बळी पडू नका, ही तुकोबरायची विनंती आहे. अभंगाचा धावता भावार्थ आणि घोषवारा आणि जवळजवळ शंका समाधान प्राप्त वेळेमध्ये करून तुमचा वेळ मी पुढं जवळजवळ तुमच्या अपेक्षेप्रमाणे पुढे गेलोय. पुढे गेलेली वेळ म्हणजे जवळजवळ 20 मिनिटं पुढे गेलीत. आता नक्कीच 12:30 आरतीला होतील. 12:30च्या पुढं फक्त घरातल्या कर्त्या एका मुलानं किंवा वडिलांनी दोघांनी फक्त उपाशी राहायचं 1:30पर्यंत. त्यांनी फक्त 1:30च्या पुढं केळीच्या पानावर नैवेद्य भरून वरती नैवेद्य ठेवल्यानंतर दर्शन केल्यानंतर मग जेवायचं. तोपर्यंत आता आरती होईल. आरती झाली की सगळी मंडळी बसवून टाका, सगळ्याला खाऊ पिऊ घाला, सगळ्याला पंक्तीला व्यवस्थित बसवून सगळ्यांना वाटा लावा. अडचण नाही. मी सांगितलेला कायदा फक्त घरातल्या कर्त्या एका माणसासाठी आहे की ज्यांच्या क्रियेनं पितर तृप्त होतील. अशा एका मुलानं उपवास करायचा, अन्न खायचं नाही. बाकीचा विधी तुमच्या नियमाप्रमाणे करा. पुढे गेलेल्या 20 मिनिटाबद्दल 19 मिनिटाबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि एकदा जगद्गुरु तुकोबरायचं भजन. तुकाराम तुकाराम